ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि मनमोहक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला आपले व्हिडिओज मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 16 मिनिटे तुम्ही मन लावून नक्कीच ऐका. या संदेश ऐकल्याने तुमच्या घरात आज यशाची गोड बातमी येईल आणि तुम्हाला लवकरच चांगल्या गोष्टी प्राप्त होतील आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. म्हणून हा संदेश मध्येच सोडण्याची चूक करू नका. एका भक्ताने सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात आणि लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागते. आणि मग वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामींवर तुमचा खरंच मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, तुमच्या मनातील इच्छा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि स्वामींचरणी हीच प्रार्थना माझी राहील. श्री स्वामी समर्थ हा मनाला खूप मोठा आधार देणारा आणि मिळणारा मंत्र आहे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की नक्कीच जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत आणि फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो आणि आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो आणि स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला आघात आहे आणि अपरंपार आहे आणि स्वामी खरंच खूप श्रेष्ठ आहेत. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करत असतो ना, तेव्हा दुवा करत असतो, मग तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदतनीस म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि लक्षात ठेवून, जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्यांचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपण स्वामींकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे आणि त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. निश्चितच आपली प्रार्थना त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून आणेल आणि कर्माच्या विज्ञानाप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा हजारो पटीने वाढवून ते आपल्याला मिळणार आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म आहे. स्वामींची सेवा करा, तुमची आजन्म आहे. स्वामी नाम किती असे गोड, मदचाही नाही काही मोल. आणि प्रपंचामुळे कमी होतो सेवा, म्हणून येतो पुन्हा नर जन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी, पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले ते स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेने जातो, म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्य चंद्राच्या पलीकडे आहे. तुमच्या कृपेचा सागर समजण्या पलीकडे आहे. म्हणून तुम्ही माझे स्वामी आहात आणि तुमच्यावर माझी भरपूर भक्ती आहे. मित्रांनो, स्वामींनी आपल्याला एक तारक मंत्र दिलाय आणि या 2 शब्दातच त्यांचा अर्थ आहे. आणि जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात.
स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीही विचारही करू शकत नाही. शेवटची ती स्वामींची भक्ती आणि शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते. आणि हो, जरा हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एका कडव्यात आहे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, अरे तू काय करतोस रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे. ती तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत आणि या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ना, तो सर्वांचे रक्षण करतो. असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि राहणारच. तर मी एक परत विनंती करतो की सर्व जणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राग त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून प्या. आणि बघा, अनुभव, स्वतःच्या अनुभवातून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. मग आपल्याला ओळखण्यात त्यांची चूक होती आणि तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1,25,000 स्वामी समर्थ असा शब्द मंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते आणि तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, नक्कीच करून बघा. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले आहे ते तुमचेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे आणि राहिलेले आयुष्यही तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सहवासाने सुख, शांती आणि समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. आणि स्वामी समर्था, आम्हाला नेहमी सुखात ठेवा आणि असं सुखात ठेवा की तुमचा हात आमच्या पाठीवर कायम असाच असू द्या आणि तुमचा आशीर्वादही असाच असू द्या. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संदपणा व खळखळ जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर, दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसे स्वतःला स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्व उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परब प्रकाशमान उरते आणि अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्वच फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात एवढे ठेवणे हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. आणि ही अवस्था झाली की मग तुम्हाला सर्व काही मिळते. मित्रांनो, जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त आणि स्वामींवर प्रेम करणारा भक्त अतिशय खडतड रस्त्यावर देखील प्रगती ही नक्कीच करत असतो. पण ध्येय शून्य माणूस नक्कीच रस्ता कितीही सोपा असला ना तरी कुठेही तो पोहोचू शकणार नाही. आपले ध्येय आज ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवत असतात, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून तुम्ही महाराजांना नक्की शरण जा आणि महाराजांना शरण गेले तर तुम्हाला कुणाचीही गरज अजिबात भासणार नाही, हे मात्र निश्चित आहे. एवढे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी भक्तांनो, हे लक्षात आले की सर्व काही जीवन तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणून ध्येय शून्य माणूस नक्कीच रस्ता कितीही सोपा असला ना तरी तो कुठेही पोहोचू शकणार नाही. म्हणून आपले ध्येय आजच ठरवा आणि स्वामींना शरण जा आणि निश्चित स्वामी तुमच्या पाठीशी असतात. फक्त स्वामींवर त्यांचा विश्वास असायला पाहिजे. आणि स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो ना, त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना हे नक्कीच ऐकत असतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आणि आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे, जे शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, तुम्हाला यश एक दिवशी नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येईल. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा
ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत. आणि लक्षात घ्यावे, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची कृती बदलते आणि तिला अधिक सकारात्मक करते, एवढे मात्र आहे. म्हणून आजच्या लिलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले आहे की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना असतात आणि घडत असतील ना, तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या जीवनात येत आहेत. आणि असे समजा. म्हणून आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे याची मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची त्यांना भावना त्यांनी बाळगली पाहिजे. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. मित्रांनो, ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि स्वामी भक्त असा आहे की ज्यांच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरु माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते ना, तोच खरा श्रीमंत आहे. म्हणजे महाराजांचे सेवेकरी आणि त्यांना संपूर्ण सुख प्राप्त झालेले आहे, कारण ते भगवंत नामात आहेत. आणि असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि स्वामी भक्त दाखवावा, ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते आणि तेथे सर्व काही गोष्टींना यश मिळते. आपल्या समोर छोटी छोटी संकटे येतात, कुणाचा ना कुणाचा तरी आधार मिळतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. मग स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, आमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की नक्कीच 90% माणसं म्हणतात या वयात घटस्फोट. मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता. क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेक जण दैववादी होतात आणि पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाला वक्रू आणि राहू असं काही ना काहीतरी ऐकतात, जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्यांच्याच माणसाबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वे सुखी न संतू, म्हणून सर्वांना या जगात सुखी ठेवा. स्वामीराया, सर्वांच्या इच्छा मनापासून पूर्ण करा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी तथांग साठा होतो आणि गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते आणि आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याने स्थान व चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. आणि स्थिती वाढवण्याची असेल तर मग काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरू स्वामी समर्थांच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्यांचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चिंतांत जगळून टाकले पाहिजे आणि अनुभूती येईपर्यंत आलेली कष्टमय सेवा या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपण आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. आणि तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया आणि प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. आणि यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुला आरामाची गरज नक्कीच भासणार नाही. मग तू फक्त भगवंत नामात राहशील आणि मग फक्त भगवंताचे नाम घेशील. ही सोनेरी शब्द आणि अक्षर सुमणे इतकी हळुवारपणे घ्यावीत ना की कोणती फक्त श्री स्वामी समर्थ ही त्यांची गोडी अमृताला लाजू पाहते. ही शब्द माळा आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. आणि या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वात उजळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी खंडांनी सजलेली अक्षरवली तुम्हाला नक्कीच सांगेल. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ येत नाही.
जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे घडत आहे ते स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईट बद्दल काहीच वाटेना असे होते, त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींजी यांनी स्वीकारलेली नक्कीच असते. म्हणून तुम्ही त्यात टेन्शन घेण्याचं काहीही कारण उरलेलं नाही. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायलाच पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपले सगळे सुख आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेले आहेत. एकदा का त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. आणि करून बघा हा प्रयोग, आपण एकदम शांतच होतो, डोक्याला काही ताप उरतच नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेले कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण घेऊन आनंदाने घालवायचा आणि स्वामींचे नामस्मरण करायचे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहेत, त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. आणि अनुभव सत्य आहेत मित्रांनो. 2 क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे आणि असंच चालायचं. घडत नाही काही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. एवढं लक्षात ठेवा, प्रत्येकाचा एक दिवस ठेवलाय देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, हे असंच जगायचं आणि असंच चालायचं असतं. म्हणून तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नसतं. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळवलं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच आणि जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठी ठेवलं होतं. आणि जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही, एवढं पण खरं आहे. कारण स्वामींवरची श्रद्धा ही अतूट आहे आणि म्हणून स्वामी प्रत्येक कामात आपल्याला यश नक्कीच देतात. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती रोखपणे नक्कीच तुम्ही सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. आणि मग ही भावना असली तर मग तुम्ही काहीही करू शकता. स्वामी ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव किती मोठी संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. प्रत्येकाला इथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे. आणि अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यांसाठी लागणारे 2 गोड शब्द, हेच वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे. आणि त्यानेच मनापासून श्रीमंत व्हायचं असतं. कोणाला बोलून दाखवायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं की कोण कसं वागतंय. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपलं खरं बोलून वाईट होतो. पण म्हणून लक्षात घ्या, माणसं ओळखायला शिका. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं. कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देव देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून मित्रांनो, आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते आणि दिसते. पण पाप तर विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, विचार नाही. लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ते अंतकरणाने आणि कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी एक आकूट चादर आहे आणि ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आणि वेळ निघून जाते. आपले घर, आपले आईवडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा का ती गोष्ट दूर झाली आणि दिसेनाशी झाली असे झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. मग टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. मग खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे आणि किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि कोणीतरी नक्कीच जगात बाळगत असतं. मित्रांनो, खरी संपत्ती नसेल आणि आयुष्यात काहीतरी चालेल, पण फक्त आपले आईवडील सोबत असावेत. नसला आयुष्याचा मोठा बंगला तरी चालेल, पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसली महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आईबाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत.
गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे विठ्ठल रखुमाई माझ्या सोबत असावेत. एवढे स्वामींचरणी प्रार्थना. आणि ते मन असते ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही. आणि ते मन असते म्हणून सगळे सुख दुःख स्वतःच्या जवळ साठवून ठेवते. ते मन असते कित्येक मन मान अपमान सहन करून ते पचवते. आणि ते मन असते कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. ते मन असते जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीने किंवा काहीतरी अडचणींमुळे व्यक्त होऊ शकत नाही. ते मन असते मारा अपेक्षा एखाद्याची टोचून बोलणे ज्याला जास्त लागते. ते मन असते. लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक. हो, हे खरंच आहे, कारण हे मन असते. आणि मग ते मन जर बदललं तर माणूस त्यानुसार बदलत असतो आणि बोलत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःसाठी जसे आहात ना तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. मग ज्याला तुम्ही पटलात तो तुमच्या कधीच नाही सोडणार. आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी वळवून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. तुम्हाला जो व्हॅल्यू देईल त्याला तुम्ही नक्कीच व्हॅल्यू देत जा आणि त्याला त्याचा उपयोग घेत जा. कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर मग तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल. पुढे जा, ही जगाची रीत आणि गरज आहे. या गरजेचे दुसरं नाव स्वार्थ आहे. आणि या स्वार्थामध्ये जो गुरफटला तो पूर्णपणे वाया गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वार्थामध्ये कधी गुंफाळू नका. मित्रांनो, सुंदर असे शब्द आहेत जे ऐकायला खूप छान वाटतील. नक्कीच मनापासून ऐका. देह भाड्याचे रे, घर मिची उगा, चर जावे सद्गुरूंसमोर, ठेवी पायावर शिर, म्हणे माझा मी मालक. अरे गुरुदेहाचा चालक, काही येईना डोक्यात, जागी वासनेची भूक घेतो, जमीन जुमला गाडी बांधीन, ही मला पण कळेना, अभंग येते मालक पांडुरंग. तुझ्या श्वासाचा व्यापार आणि त्याचा नित्य व्यवहार, सारे कर्म गुरु धुई, तुला देणे घेणे नाही, त्याचा व्यापार थांबला, तुझा श्वास रे थांबला, काय घेऊन जाशील भोग प्रारब्धाचे फळ, घाल सद्गुरूंना साध मिळ तात्काळ, आणि प्रतिसाद आज सद्गुरूंची आणि देहावरी तुळशी पान, सद्गुरु चरणी अर्पण, हे सद्गुरु स्वामी समर्था, सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवा, हेच तुमच्या चरणी प्रार्थना. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभन दिसणारी चाक असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्यांचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे चालवता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं. ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आणि जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो ना तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. म्हणून मित्रांनो, परमेश्वराची योजना निराळी असते. आपण नक्कीच मत्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली तर मग बॅलन्स जातो आणि तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारी देतोस हे म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखावरून बोलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो, आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो आणि परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून आपण कातावतो. शेजाऱ्याची बायको ही दुसऱ्याला सुलक्षणी वाटत असते, पण तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही ओळखून तसे वागले पाहिजेत. आता मित्रांनो, स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो अथवा देता घेता येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडतं गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव नक्कीच असते. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा नक्कीच असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठणाऱ्या मधमाशांना त्यांचे नक्कीच त्यांना भरपूर काही श्रेय दिले जात असते. आणि समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून दाखवणारे नक्कीच श्रेय घेऊन पळून जात असतात आणि ते प्रसिद्ध होत असतात. म्हणून अशा आयुष्यात आपल्याला भरपूर व्यक्ती भेटतील.
आपण ठरवायचे आपल्याला कोणासोबत राहायचं आहे. म्हणून दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एक प्रत्येकाला एकटं वाटतं. अडचणी सर्वांना येतात, मग गोंधळतात, सारेच अडकतात आणि स्वतःला एकटेही सारे समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती ही हवीच असते. म्हणून मित्रांनो, आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्कीच येते जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमचे मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षण सारं होते. आणि भलेच बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपल्याला चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते आणि जी आपल्याला विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवते आणि ती आपल्या जीवनात येऊन आपल्याला भरपूर अनमोल गोष्टी सांगून जात असते आणि शिकवून जात असते. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांची ओझं आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असतो आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीत जम मध्ये नक्कीच येत असावी. आणि मग श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं. आणि त्याला चल खपल शब्दांचा भोग म्हणतात. ते उमराव जाण मधलं एक मस्त कडवा आहे. तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी. म्हणून जिंदगी जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षाचा वयाचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी. आणि तीही आपली जिंदगी. मग तुम्ही त्यात कसे कर्म केले आणि कसे कर्म तुम्ही वागले लोकांसोबत, त्यानुसार तुमची जिंदगी ही ठरत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय कमावले आणि कोणाशी कसे वागले याच्यावर भरपूर काही गोष्टी या अवलंबून असतात. आणि त्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याच्या सर्व काही निर्णय तुम्ही घेऊ शकतात. आणि मग ते निर्णय तुमचे चुकले तर मग तुम्ही भरपूर चुकांमध्ये फसू पण शकता. असं पण भरपूर वेळेस होत असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या तुम्ही भरपूर वेळेस काहीतरी आणि कितीतरी सिरियस घ्यायच्या असतात. आणि मग त्या जर तुम्ही सिरियस घेत गेलात तर मग नक्कीच तुम्हालाही तशा नफा तोटांमध्ये तुम्हाला फसवावे लागेल आणि मग तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला पचून घ्याव्या लागतील. मित्रांनो, कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची छळ ही सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे या नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्की सुरुवात होत असते. व वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षा भंग झाला की जगणे पण अवघड होत असते. आणि त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होत असतं. कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपूर्णच नेहमीच फायदेशीर ठरत असतं. आणि अमोल विचारधारा ही मनात ठेवली पाहिजे. आयुष्य जगणं सोपं नसतं. इथे काही झालं तरी जगावंच लागतं आणि आरोपांना तोंड पण द्यावंच लागतं. कारण आयुष्य हे सायकल सारखं असतं. इथे तोल सांभाळण्यासाठी पुढे जावंच लागतं. लोक आरोप करतात म्हणून इथे कोणी थांबू शकत नाही. खरं तर आपला तोल जावा आणि आपल्या आयुष्याची सायकल बंद पडावी म्हणूनच लोक बऱ्याचदा मुद्दाम आपल्यावर बरे वाईट आरोप लावत असतात. आणि लोकांच्या आरोपांना घाबरून जो जगायचं थांबला तो तिथेच कायमचा संपत असतो. आणि एवढंही खरं असतं. म्हणून आयुष्यातले काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारे जे करतात करार, उन्हाशी पाजणारे डोळेच खेळतात जीवाशी. म्हणून सोबत असणारेच तसे दूर असतात. पाऊल वाटतच गुरफटून टाकतात. वाऱ्यांची तक्रार पाहणांना करता आणि येत नसते नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. म्हणून आयुष्यात तसे नसते. काही भेटलेले आयुष्य, उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले. आणि जीवन जगताना माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, पण ते असे बोलावे की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाहीत. कारण नाते तोडणे खूप सोपे असते पण जोडणे व टिकवणे सर्वात कठीण असते. म्हणूनच जोडणाऱ्या व टिकून ठेवणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनात तोडणाऱ्या व्यक्तींपेक्षा महत्त्वाचे स्थान असते. आणि हे निखळ सत्य नक्कीच आहे. अहंकार व भ्रम या दोन गोष्टींमुळे माणसाचे प्रचंड नुकसान होते. आणि ज्या गोष्टी ज्या दिवशी आपण त्याचा त्याग करू त्या दिवसापासून आपल्या जीवनात प्रगतीला सुरुवात झाली असे नक्कीच आपण समजावे. जीवनात लहान लहान गोष्टींची नेहमीच कदर बाळगली पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे मागे वळून बघाल तेव्हा तेव्हा आपल्याला कळेल की ते मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या आणि मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडू नका. आणि विश्वास, वचन आणि नाती मैत्री
आणि प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना नक्कीच खूप जास्त होत असतात आणि मग त्या वेदनांना आपण आयुष्यभर हे सामोरे जावे लागत असते. संयम राखणे हा आयुष्यातला एक फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक विचारांना वाईट विचारांना नाहीसा करत असतो. जीवनात कोणतीही गोष्ट बोलायची असेल किंवा करायची असेल तर अगोदर तिला नीती आणि अनितीशी ताडून बघा. म्हणजे तर जर आपल्याला ज्याचे उत्तर योग्य वाटले तर करा आणि जर योग्य वाटले तर सोडून द्या आणि योग्य वाटले नाही तर मग सोडून द्यायला काही हरकत नाही. कारण काही गोष्टी सोडून दिल्या तरी काळाच्या ओघात त्या सुटतातच आणि मग आपण मोकळा श्वास घेतो. आपल्याकडून झालेली एखादी चूक आणि एखादी घडलेली वाईट गोष्ट लपवण्यासाठी आपण एक खोटे बोलतो, पण नंतर तेच खोटे लपवण्यासाठी आपण पुन्हा खोटे बोलतो, पण पुढे ते चक्र वाढतच जाते व आपण स्वतःच त्यात फसत जातो आणि आपल्याला असे दोन वाटत असते म्हणून की आपण दुसऱ्याला व्यवस्थित फसवलं, पण तसं नसतं. खरं तर त्यात समोरच्याचं काहीच नुकसान होत नसते, तर आपण आपले नुकसान करून घेतो आणि घेतलेलं असतं ते आपल्याला काही काळ गेल्यावरच समजतं आणि मग आपण नंतर पस्तावा करत बसतो. चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी घडू शकते आणि म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी. कारण कधी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची असते आणि ती तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. जेवढा जास्त स्वामींवर विश्वास ठेवाल तेवढं जास्त तुमचे आयुष्य हे सोपे आणि सुलभ होत जाईल, हे मात्र निश्चित खरे आहे. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असणार आणि तुमच्याकडे किती पैसा धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते. हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल
अशी अपेक्षा लोभ अजिबात ठेवू नका, कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते, आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे, हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे, आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे, जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती, ती परत हरवली, म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव हा परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर, आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो, आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे, आणि तो फक्त आई आहे. म्हणून आईवडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच, आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते, आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे. आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे, आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं, आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील.
आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे. आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते. आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, तू एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते. आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जे तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना
तर दररोज सुख मिळेल आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधी चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना, हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना, तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील, एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल
तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं.
आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल एवढं मात्र निश्चित आहे. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी हे शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल हेही तितकं सत्य आहे आणि तितकं सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत चांगली किंवा वाईट ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागले पाहिजे आणि ती कामं
तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसतानाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्यालाच सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे, म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते, एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका, एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. ओम श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.